यवतमाळच्या लोहारा येथील कोलामपोड परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली. जीर्ण झालेला पिल्लर कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. दरम्यान इमारतीच्या बाजूला वर्ग सुरू असताना इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषदेला अहवाल देऊनही अद्याप काही कारवाई झालेली नाही. 2012 मध्ये बांधलेल्या शाळेची इमारत 14 वर्षात कोसळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर शिक्षण विभाग अभियंत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सर, सकाळी आमचा परिपाठ सुरू होता 7:15ला आणि त्याच वेळेस एक अशी थोडीशी वीट घसरल्यासारखी झाली, पडली. तर त्याच्या मागे हळूहळू थोडासा तेवढा ढिगाराच पडला मग. आणि सुदैवाने मुलांचा परिपाठ असल्यामुळे आम्ही इकडच्या बिल्डिंगमध्ये व्हरांड्यामध्ये परिपाठ घेत होतो. प्रांगणात बसवलेलं नव्हतं, त्यामुळे कुठलीही हानी झालेली नाही आहे. आणि जे नवीन बिल्डिंग आहे ती आहे 2015ची आणि जे पडलेली बिल्डिंग आहे ती 2013ची. आज सकाळी मॅडमचा फोन आला मला 7:15 वाजता 7:30च्या दरम्यान की शाळा पडली म्हणे, थोडं या भाऊ. मग ज्यावेळेस आम्ही आलो, पोरांचं परिपाठ वगैरे चालू होता, अशा स्थितीत ती शाळा पडली होती. विषय असा आहे भाऊ की आजूबाजूला सगळी घरं आहे, ती घरावर जर पडली तर घरातले लोकही मरू शकते, आज मुलं पण मेली असते. या परिस्थितीत आम्ही सगळ्या विस्तार अधिकारी यांना सगळ्यांना बोलावलं, वास्तू दाखवलं काय आहे रिॲलिटी, आणि त्यांना सांगितलं का हे कसं करायचं आहे, कधी करायचं आहे. स्वयंपाकगृह नाही आहे, जे नवीन शाळा झाली आहे त्याच्यातसुद्धा पूर्ण शाळा डिस्मेंटल करायला पाहिजे की नाही पाहिजे, काय शाळा डिस्मेंटल करायला पाहिजे आणि लवकरात लवकर नवीन बिल्डिंग स्थापना करून एक मुलांना ते खोल्या नवीन वर्ग खोल्या करायला पाहिजे. या अनुषंगाने प्राथमिक मराठी शाळा लोहारापूड इथे निर्लेखनाचा प्रस्ताव दिलेल्या इमारतीचा भिंतीचा एक भाग पडलेला आहे. शाळेला आणि सर्व मीटिंगमध्ये सर्व शाळांना अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याशिवाय आम्ही शिक्षण विभागाच्या मार्फत पत्रसुद्धा काढलेलं आहे की निर्लेखनाचा प्रस्ताव किंवा नादुरुस्त इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यात येऊ नये. त्या सूचनेनुसार शाळेने कार्यवाही केलेली होती. त्या इमारतीमध्ये विद्यार्थी नव्हते. सर्व विद्यार्थी जी शाळेची चांगली इमारत आहे त्याच भागात होते. सदर शाळेचा प्रस्ताव निर्लेखनाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून लवकरात लवकर तो शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेण्यात येतो.